नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मालेगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयामध्ये 22 मार्चला रात्री 9 वाजेच्या सुमारास प्रसूती झालेल्या महिलेची सोमवारच्या दिवशी सकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर मृत महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनाला जबाबदार ठरवत संताप व्यक्त केला. साक्षी शंकर वनीस, वय वर्षे 21, राहणार करंजाड असे मृत महिलेचे नाव आहे. प्रसूतीनंतर बाळ सुखरूप आहे. दरम्यान महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. नातेवाईकांच्या मागणीनुसार शवविच्छेदनासाठी महिलेचा मृतदेह नाशिक येथे नेण्यात आला. यासाठी 5 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या प्रकरणी मालेगावचे छावणी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये मृत महिलेचे वडील विजय निंबा मोरे, राहणार करंजाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साक्षी वनीस हिला प्रसूतीसाठी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मालेगावच्या महिला बाल रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल केल्यानंतर रात्री 9 वाजेच्या दरम्यान शस्त्रक्रिया करीत तिची प्रसूती सुखरूप करण्यात आली. तिला अतिरिक्त रक्तस्राव होत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून पहाटेच्या सुमारास तिची प्रकृती अधिकच खालावली. तिला खाजगी रुग्णालयामध्ये नेण्याची तयारी नातेवाईकांनी दर्शवले असता रुग्णालय प्रशासनाने नकार देत साक्षीला थेट मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टर रोहित गुंजाळ यांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप साक्षीच्या कुटुंबियांनी करत येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक पवार यांना घेराव घातला होता. दरम्यान या महिलेची प्रसूतीनंतर प्रकृती व्यवस्थित होती. तिचा रक्तदाब अचानक खालावल्याने तिला तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. रुग्णाकडून प्रारंभिक प्रतिसाद मिळाला. नंतर मात्र अचानक तिची प्रकृती खालावल्याने उपचाराला प्रतिसाद देणे बंद केले. आमच्या टीमने शर्थीचे प्रयत्न केले. शवविच्छेदनाचा अहवाल 72 तासात प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल. यात कोणी दोषी आढळल्यास नॅशनल मेडिकल काउन्सिलच्या शासकीय नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे येथील अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी महिला व बाल रुग्णालय डॉक्टर दीपक पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तिची प्रकृती खालावत असल्याचे समजल्यानंतर खाजगी रुग्णालयामध्ये नेण्याची परवानगी आम्हाला देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी रुग्णाला आमच्याकडे सुपूर्द न करता थेट सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वी साक्षीचा मृत्यू झाला होता. येथील दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी साक्षीचे वडील विजय मोरे यांनी केली आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी मालेगाव. धन्यवाद. त्याने आजपर्यंत बायकोला मुलांना बाहेर काढलेलं नाही, पण आज त्या मुलीला डिलिव्हरीला नेले तर बापाने तिची पोरीकडे पाहून काय म्हणावं त्यांनी. तुम्ही काहीतरी सरकारला सांगणे आमचं वालं की माझ्या भाषेला न्याय मिळालाच पाहिजे. न्याय मिळालाच पाहिजे. झाला पाहिजे. तिला न्याय मिळालाच पाहिजे हीच अपेक्षा आहे. जर आज ह्या मुलीला जर न्याय नाही भेटला ना तर पुढे कुठल्याच मुलीला न्याय नाही भेटणार. तो दवाखाना बंद झाला पाहिजे. हे आमचं वाली मागणी सरकारला. या बाळाने काय गुन्हा केलेला आहे? 4 दिवसाचं बाळ आहे आणि आई समोर आहे बसलेली. आम्ही कोणाकडे न्याय मागायला जावा? मला माझी एक नम्र विनंती आहे की त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, म्हणजे झालाच पाहिजे, तर माझ्या मुलीला न्याय मिळेल. बस एवढीच विनंती आहे. काय
शासनाला एवढंच माझी विनंती.